तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये शिंदे घराण्याला खूप मोठं महत्व आहे आणि या घराण्याचा या युद्धामध्ये खूप मोठा दबदबा राहिल्याचं सुद्धा इतिहासात सांगितलं जातं। या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये शिंदे घराण्यातली जे 16 पुरुषांनी बलिदान दिलं त्या पुरुषांच्या नावचे स्तंभ आजही कनेरखेडमध्ये मोठ्या डौलानं उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शिंदे घराण्याचं जे मूळ गाव आहे कनेरखेड, या ठिकाणी मी आता आहे आणि ज्या ठिकाणी हे स्तंभ आहेत त्या ठिकाणचं मी सगळं तुम्हाला दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी शिंदे घराण्यातील 16 वीर पुरुषांनी जे पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये बलिदान दिलं होतं त्यांचे हे स्तंभ या ठिकाणी उभं असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। शिंदे घराण्यातील व्यक्तींनीच हे दगडातील स्तंभ त्यांच्या स्मरणार्थ उभं केल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि एकूणच आपण पाहतोय की मोठ्या अभिमानानं हे स्तंभ आजही कनेरखेड गावामध्ये उभे असल्याचं चित्र आहे आणि एकूणच पानिपतचा जो इतिहास आहे यामध्ये या स्तंभांना सुद्धा तेवढंच महत्व दिलं जातं आणि कनेरखेड गावात शिंदे घराण्यातील त्या 16 वीर पुरुषांच्या नावचे स्तंभ आजही उभा असल्याचे आपल्याला एकूणच पाहायला मिळते। कॅमेरामॅन तुषार सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कनेरखेड, सातारा।